एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमधील भाजपच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांसोबत संवाद साधतील। दुपारी साधारणतः 1 वाजता रामगिरीवरती मुख्यमंत्र्यांकडून सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीस आज पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री सत्कार करणार असल्याची माहिती आहे। नागपूर जिल्ह्यातील भाजपचे 27 पैकी 22 नगराध्यक्ष निवडून आले, ज्यांची आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेतील। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, आपण पाहतोय आज मुख्यमंत्री हे सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना भेटणार आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी या ठिकाणी संवाद साधणार आहे आणि त्यासाठी ही गर्दी जी आहे ते आपण बघू शकतो। नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे 22 नगराध्यक्ष निवडून आलेले आहे, अभूतपूर्व यश मिळालेलं आहे आणि त्यामुळेच हे नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी रामगिरीच्या बाहेर आहे। काही नगराध्यक्ष जे आहेत ते आत गेलेले आहे आणि थोड्याच वेळात हा संवाद सुरू होणार आहे। मोठा उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे। काय सांगशील? सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला शुभकामना देतो की मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटायला आलो आणि आम्ही भाजप आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी त्यांचे भव्य सत्कार करायला आलो। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात हा संवाद रामगिरीवर होणार आहे। मोठं यश आतापर्यंत जे यश मिळालं त्यातलं सर्वात मोठं यश जे आहे ते भाजपला यावर्षी मिळालं आणि त्यामुळेच सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी संवाद जो आहे तो या ठिकाणी साधला जाणार आहे। वानाडोंगरीचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। भाजपचे सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष या ठिकाणी यायला लागलेले आहे आणि थोड्याच वेळात हा अगदीच गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्ससाठी।